रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आज घटस्थापना, घरोघरी मातेचं आगमन झालेलं आहे. आजच्या सुमुहूर्तावर आपण श्री सुक्तम या सुक्ताचा अर्थ पाहणार आहोत. देवी लक्ष्मी मातेच्या आराधनेसाठी, उपासनेसाठी श्री सुक्तम इतकं दुसरं कुठलंही प्रभावी आणि फलदायी सूक्त, स्तोत्र किंवा मंत्र नाही. या श्री सुक्तमचा सूक्त पंचकामध्ये समावेश आहे. ती 5 सूक्ते म्हणजे पुरुष सूक्त, विष्णू सूक्त, श्री सूक्त, नील सूक्त आणि भूसूक्त या 5 महत्त्वाच्या सूक्तांमध्ये श्री सूक्ताचा समावेश आहे. श्री सूक्त हे वैदिक सूक्त असलं तरीही ते खिल सूक्त या प्रकारातील आहे. खिल सूक्त याचा अर्थ मूळ संहितेमध्ये समाविष्ट नसलेलं परंतु नंतर त्याला जोडलं गेलेलं. आधी वेदराशी या एकच होत्या, नंतर व्यासांनी त्या संपादित करून त्यांचे विभाग पाडले. तेव्हा व्यासांनी संपादित केलेल्या मूळ ऋग्वेद संहितेमध्ये समाविष्ट नसलेलं परंतु नंतर ऋग्वेदातील 5व्या मंडळाच्या अखेरीस हे जोडलं गेलेलं असं सूक्त आहे. अशी जी नंतर जोडली गेलेली सूक्त आहेत त्यांना खिल सूक्त, परिशिष्ट सूक्त किंवा पदशिष्ट सूक्त असं म्हणतात. अशी अभ्यासकांच्या मते काही 32, काहींच्या मते 36 तर काहींच्या मते 80 अशी खिल सूक्त किंवा परिशिष्ट सूक्ते आहेत. श्री सुक्तमची माहिती सांगणारा एक श्लोक आपण आधी ऐकू. तो श्लोक असा: हिरण्यवर्णाम इति पंचदशर्चस्य सूक्तस्य आनंद कर्दम चिक्लीत इंदिरासुताः ऋषयः श्रीर्देवता आद्यस्तिस्रो अनुष्टुभः चतुर्थी बृहती पंचमी षष्ठ्यौ त्रिष्ठुभौ ततो अष्टावनुष्टुभः अंत्या प्रस्तारपंक्तिः. या सूक्ताची सुरुवात हिरण्यवर्णाम या शब्दाने झालेली असल्यामुळे हिरण्यवर्णामिती या पंचदशर्चस्य, पंचदश म्हणजे 15 आणि ऋचा, पंचदश ऋचा असलेल्या या सूक्ताचे आनंद, कर्दम आणि चिक्लित हे इंदिरापुत्र हे ऋषी आहेत. श्री ही देवता आहे. त्यातील पहिल्या तीन ऋचा अनुष्टुभ छंदामधले आहेत. चौथी बृहती, 5वी आणि 6वी त्रिष्टुभ, नंतरच्या 8 अनुष्टुभ आणि शेवटची प्रस्तार या छंदामधील आहेत. अशी याची माहिती आहे. आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की माते लक्ष्मी मातेनं आपल्या घरी यावं, आपण तिला बोलवावं, तिने आपल्या घरी यावं, आपल्या घरी चिरकाल वास्तव्य करावं, स्थिर राहावं. त्या मातेला आपण बोलवू शकतो, पण त्याच्यासाठी असं कुठलं तरी एक माध्यम पाहिजे की जो आपला निरोप त्या मातेपर्यंत जाऊन सांगेल. आणि ते काम या सूक्तामध्ये केलेलं आहे ते जातवेदाने. जातवेदस याचा अर्थ यज्ञातील अग्नी. वेदकाळामध्ये यज्ञ संस्कृती अत्यंत भरभराटीला आलेली होती किंवा प्रचलित होती. यज्ञातील अग्नी हा मानव आणि देवदेवता यांच्यामधल्या दुव्याचं काम करत असत. वैदिक काळामधील देवता इंद्र, अग्नी, वरुण, वायू, पुषण, उषा या देवता होत्या. आणि यज्ञामध्ये आपण जी आहुती दिली जात असे, जे हवीरद्रव्य दिलं जात असे ते अग्नी देवतांपर्यंत नेऊन पोहोचवतो अशी कल्पना होती किंवा आहे. म्हणून इथे भक्ताने त्या अग्नीलाच देवीला बोलव अशी विनंती केलेली आहे. आपण श्लोकाला सुरुवात करूया. पहिला श्लोक बघू. हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. हरिः ओम. हरी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, पण इथे त्याचा अर्थ आहे विष्णू. हरी म्हणजे हरण करणारा. काय हरण करतो तर हरिही हरती पापानी. सर्व प्रकारची पाप, दुःख, दैन्य, पीडा हरण करणारा, दूर करणारा तो हरी. ओम. ओम हा एक बीजमंत्र आहे, अत्यंत प्रभावी असा बीजमंत्र.
संपूर्ण ब्रह्मांड कंप पावत असतं आणि त्यातून जो ध्वनी निघतो तो ध्वनी म्हणजे ओंकार होय. हिरण्यवर्णाम हा पहिला शब्द. हिरण्य म्हणजे सोने आणि वर्ण याचा अर्थ रंग. जिची कांती सोन्यासारखी आहे, जी हिरण्यवर्णा सोनेरी झळाळणाऱ्या कांतीची आहे. हरिणीम, जसं हरी हा पुल्लिंगी तसं हरिणी हे स्त्रीलिंगी नाम आहे. सर्व पाप, दुःख, दैन्य, पीडा दूर करणारी ती हरिणी किंवा हरिणीसारखी चपळ आणि सुंदर असाही याचा अर्थ आपण घेऊ शकतो. सुवर्ण रजत स्रजाम, सुवर्ण म्हणजे सोने, रजत म्हणजे चांदी आणि स्रज याचा अर्थ माळ. स्रज माळ. जी सोन्यासारखी झळाळणाऱ्या तेजस्वी कांतीची आहे, जी सर्व दुःख, दैन्य, पाप दूर करणारी आहे आणि जिने सोन्याच्या चांदीच्या माळा गळ्यात घातलेल्या आहेत. पुढची ओळ आहे चंद्राम, जी चंद्राप्रमाणे शीतल आणि चंद्राप्रमाणे तेजस्वी सुंदर आहे. हिरण्मयीम, जी सोन्याने युक्त आहे, सुवर्णमय आहे. कोण आहे ती? ती लक्ष्मीम, त्या लक्ष्मीला. हे सगळे शब्द द्वितीय विभक्तीतले आहेत. अशा त्या लक्ष्मीला आधी तिची विशेषण आलेली आहेत, त्याचा जो अर्थ आपण आत्ता पाहिला. अशा विशेषणांनी युक्त असलेल्या लक्ष्मीला जातवेदो, हे जातवेदा, हे यज्ञीय अग्निदेवते, म आवह, म म्हणजे माझ्याकडे, माझ्यासाठी, आवह म्हणजे बोलाव. सोन्यासारख्या तेजस्वी कांती असलेली, जी दुःख, दैन्य, पाप, पीडा दूर करणारी, जिने सोन्या चांदीच्या माळा गळ्यात घातलेल्या आहेत, अशी चंद्राप्रमाणे तेजस्वी आणि शीतल असलेली, सुवर्णमय असलेल्या त्या लक्ष्मीला हे अग्निदेवते माझ्यासाठी माझ्याकडे बोलाव, अशी ही विनंती केलेली आहे अग्निदेवतेला, की त्या लक्ष्मी मातेला तू माझ्यासाठी माझ्याकडं बोलावून घे. आता हा झाला वाच्यार्थ. पण सोने, चांदी याचा काय अर्थ आहे? हे कशाचं प्रतीक आहे? तर सोनं हे आहे सूर्याचं प्रतीक आणि तपश्चर्येच्या तेजाचं प्रतीक आहे सोनं. आणि चांदी हे चंद्राचं प्रतीक आहे. चंद्राप्रमाणे शीतल, चंद्राप्रमाणे तेजस्वी, चंद्राप्रमाणे असीम अलौकिक सौंदर्य आणि परमानंद याचं सोने आणि चांदी हे प्रतीक आहे. तिने ह्या माळा घातलेल्या आहेत म्हणजे हे सगळे गुण, सूर्यासारखं तेज, चंद्रासारखं तेज, तपश्चर्येचं तेज किंवा चंद्र आणि सूर्याचं हे प्रतीक आहे, असं हे लक्ष्मीच्या ठाई आहे, असा याचा अर्थ आहे. दुसरा श्लोक आहे ताम आवह जातवेदो लक्ष्मीम अनपगामिनीम यस्याम हिरण्यम विंदेयम गामश्वम पुरुषानहम. ताम, ताम म्हणजे तिला, तिला म्हणजेच त्या लक्ष्मी मातेला, म म्हणजे माझ्याकडे, माझ्यासाठी, आवह म्हणजे बोलाव, जातवेदो हे जातवेद, हे अग्नी, त्या तिला माझ्याकडे बोलाव, तिला म्हणजेच त्या लक्ष्मीला माझ्याकडे बोलाव. ताम लक्ष्मीम, त्या लक्ष्मीला. ती लक्ष्मी कशी आहे? ती आहे अनपगामिनीम. अपगामिनी याचा अर्थ दूर जाणारी आणि अनपगामिनी त्याचा विरुद्ध अर्थ आहे दूर न जाणारी, कधीही दूर न जाणारी, जी आली की माझ्याकडेच थांबेल, अविनाशी अशी, अशा त्या लक्ष्मीला माझ्याकडे बोलाव. दूर न जाणाऱ्या लक्ष्मीला माझ्याकडे बोलाव. आणि यस्याम बोलावायचं आणि तिच्याकडून काय आपल्याला मिळावं अशी अपेक्षा आहे. यस्याम म्हणजे जिच्यापासून, हिरण्यम विंदेयम, विंदेयम म्हणजे मिळवीन किंवा मला मिळावं अशी इच्छा आहे, मिळण्याची इच्छा आहे. हिरण्यम, हिरण्यम म्हणजे संपत्ती, सोने. गामश्वम, गाम म्हणजे गाय, अश्व म्हणजे घोडा आणि पुरुषान अधिक अहम, पुरुषानहम, पुरुष म्हणजेच नातेवाईक, मित्रमंडळी, हे सगळं मला मिळावं. आता श्री, श्री म्हणजेच सौंदर्य, श्री म्हणजेच लक्ष्मी. पण लक्ष्मी म्हणजे फक्त भौतिक संपत्ती नाही, तर आध्यात्मिक आणि भौतिक संपत्तीचं ते प्रतीक आहे. तर अशी ती अनपगामिनी लक्ष्मी माझ्याकडे बोलाव,
जिच्याकडून मला काय काय मिळायला पाहिजे, तर संपत्ती मिळायला पाहिजे, हिरण्यम, आणि गाम अश्वम, गाय, घोडा, आणि पुरुष. पुरुष म्हणजे माझ्याकडे अनेक मला नातेवाईक असावेत, मित्रमंडळी असावीत, असा अर्थ. त्या काळामध्ये पशुधनालाही अत्यंत महत्त्व होतं. ज्याच्याकडे जितक्या गायी तितका तो जास्त श्रीमंत. त्यामुळे इथे पशुधनही मागितलेलं आहे. त्याच्या पुढचा श्लोक बघूया. अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीं उपह्वये श्रीर्मा देवी जुषताम. अश्वपूर्वां, जिच्या मिरवणुकीमध्ये आधी सुरुवातीला घोडे आहेत. रथमध्याम, रथ हे त्या श्रीचं निवासस्थान आहे. जी मध्यभागी रथ आहे किंवा जी रथामध्ये बसलेली आहे. हस्तिनाद प्रबोधिनीम, हस्ती म्हणजे हत्ती, नाद म्हणजे आवाज. हत्तीचा आवाज म्हणजेच हत्तीचे चित्कार, आणि प्रबोधिनीम, जिचं आगमन हत्तीच्या चित्कारांनी सूचित केले जात आहे, अशी ती हस्तिनाद प्रबोधिनीम. आणि याचा एक प्रतिकात्मक अर्थ असा आहे की हत्तीचा आवाज म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे होणारी जागृती, हे त्याचं प्रतीक आहे. घोडे, अश्वपूर्वाम म्हणजे घोडे हे कशाचं प्रतीक आहे, तर प्रयत्न आणि ऊर्जा याचं प्रतीक आहे घोडे. रथ हे निवासस्थानाचं प्रतीक आहे, आणि हत्तींचे चित्कार हे जागृतीचं, अज्ञानातून ज्ञानाची जागृती होणं ह्याचं प्रतीक आहे. म्हणून तिचं आगमन हे हत्तींच्या चित्कारांनी सूचित केलं जातं. हस्तिनाद प्रबोधिनीम असं म्हटलेलं आहे. जिच्या मिरवणुकीमध्ये आधी घोडे आहेत म्हणजे प्रयत्न आहे, ऊर्जा आहे, जी रथामध्ये बसलेली आहे, जिचं आगमन हत्तीच्या चित्कारांनी सूचित केलेलं आहे, अशी ती देवी श्रीयम, देवीम उपह्वये, अशा त्या श्रीदेवीला मी आवाहन करतो, बोलावतो. श्रीर्मा, दोन्ही शब्दांचे अर्थ. श्री ही म्हणजे लक्ष्मी, आणि मा म्हणजे ही लक्ष्मी. श्री ही अधिक मा अशी संधी आहे. श्रीर्मा, दोन्हींचा अर्थ लक्ष्मी. देवी जुषताम, अशी ही देवी, लक्ष्मी देवीला जुषताम, ही देवी मला प्रसन्न होवो. जुषताम, ती माझ्यावर प्रसन्न होवो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि पुढचा श्लोक असा आहे. कांसोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रां ज्वलंतीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां ताम इह उपह्वये श्रियं. कांसोस्मितां, जिचं हास्य अगदी अलौकिक सुमधूर आहे. हिरण्यप्राकारां, प्राकार याचा अर्थ किल्ल्याची तटबंदी. खरं म्हणजे जी सुवर्णमय नगरामध्ये राहते किंवा जिच्या भोवती सोन्यासारखं सुवर्णमय असं तेजोवलय आहे, अशी ती हिरण्यप्राकाराम. आर्द्राम, आर्द्र याचा अर्थ ओला असा अर्थ आहे. आर्द्राम म्हणजे जिच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा, दयेचा, करुणेचा ओलावा आहे, अशी ती आर्द्राम. काही अभ्यासक जी नुकतीच क्षीरसागरामधून अवतीर्ण झाल्यामुळे ओल्या अंगाची आहे असंही घेतात. पण जिच्या मनामध्ये, जिच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा ओलावा आहे, अशी ती आर्द्राम. शिवाय ती कशी आहे आणखी, ती आहे ज्वलंतीम, म्हणजे अत्यंत तेजाने झळाळणारी. शिवाय तृप्ताम, ती स्वतः अत्यंत तृप्त आहे. पण ती फक्त स्वतः तृप्त नाही, तर ती तर्पयंती सुद्धा आहे. ती इतरांना सुद्धा तृप्त करणारी आहे. जी स्वतः तृप्त आहे आणि जी इतरांना तृप्त करते, अशी आहे ती. श्रियम देवीम उपह्वये, अशा त्या देवीला मी बोलावतो. तृप्ताम तर्पयंतीम, आणि पद्मे स्थिताम, ती कशी आहे तर पद्म म्हणजे लाल कमळ, लाल कमळामध्ये असलेली. पद्मवर्णाम, पद्मासारखीच, त्या कमळासारखीच जिची कांती आहे अशी. ताम इह उपह्वये, इह म्हणजे येथे, तिला. ताम श्रियम, त्या देवीला, त्या श्रीदेवीला इथं मी उपह्वये म्हणजे बोलावतो.
अशा त्या देवीला मी इथे बोलावतो, जिचं हास्य सुमधुर आणि अलौकिक आहे, जिच्या भोवती सोन्याचं तेजोवलय आहे किंवा जी सुवर्ण प्राकारामध्ये बसलेली आहे, जिचं निवासस्थान सुवर्णमय आहे, ज्वलंतीम, जी तेजाने तळपत आहे, जी स्वतः तृप्त असून इतरांना तृप्त करणारी आहे, जी कमळामध्ये लाल रंगाच्या कमळामध्ये बसलेली आहे, जिचा वर्ण कमळासारखाच आहे, त्या श्रीदेवीला मी इथे बोलावतो, असा या 4थ्या श्लोकाचा अर्थ आहे. पुढच्या भागामध्ये पुढच्या श्लोकांसह भेटूया. धन्यवाद.